आज आपण 15 मिनिटात डाळ भिजवून कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची हे बघणार आहोत। ही भजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे। अगदी मार्केट स्टाईल कुरकुरीत आणि चविष्ट भजी तयार होतात। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही हे प्रमाण कपने सुद्धा मोजून घेऊ शकता। मुगाची डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी पाणी घातलेले आहे। आता हाताने चोळून आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे यामधली जी काही घाण आहे ती निघून जाईल। आता मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। डाळ आपण 15 मिनिटच भिजवणार आहोत, त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये डाळ जास्त वेळ भिजवली तरीही चालेल। इथे आपण 15 मिनिटे डाळ भिजवणार आहोत, त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाण्यामुळे डाळ लवकर भिजते। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटे डाळ भिजवून घ्यायची आहे। इथे 15 मिनिटे झालेली आहेत। आता आपण बघूया डाळ भिजलेली आहे की नाही। गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ लवकर भिजते। इथे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे, तुम्ही बघू शकाल। डाळ तोडून बघायची आहे। या पद्धतीने डाळीचे 2 तुकडे झाले की समजायचं डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। इथे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं। आता इथे मी डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायची आहे आणि ह्या डाळीचं आपल्याला एक बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे, पाणी न घालता। जर गरज वाटली तर 1-2 चमचे पाणी घाला, त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका। या पद्धतीने आपल्याला जाड बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। एकदम बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा प्रकारे थोडी थोडी डाळ सुद्धा राहायला हवी, म्हणजे भजी कुरकुरीत होतील। इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे। आता ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। मूग डाळीच्या भज्यांना मार्केटसारखी चव आणण्यासाठी आपण एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 मिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धणे घेतलेले आहेत। धणे मी भाजून घेतलेले आहेत, बाकी सगळं साहित्य कच्चंच घेतलेलं आहे। आता हे खलबत्त्यामध्ये घालून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सरवरती वाटू नका, खलबत्त्यामध्येच आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे, म्हणजे भज्यांना अगदी मस्त चव येते। इथे तुम्ही बघू शकाल, या पद्धतीने आपल्याला जाडसर हा मसाला वाटून घ्यायचा आहे। आता जे आपण डाळीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे छान, म्हणजे इथे आपल्याला सोडा किंवा इनोची गरज पडणार नाही। मस्त असं हे डाळीचं मिश्रण फेटून घ्यायचं आहे, अगदी हलकं होईपर्यंत। इथे तुम्ही बघू शकाल, या पद्धतीने इथे मी डाळीचं मिश्रण फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे। त्यानंतर इथे मी बारीक कढीपत्ता कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। कढीपत्ता स्किप करू नका। त्यानंतर बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर कांदा घालायचा आहे। इथे 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे चटपटीतपणासाठी। तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातलात तरीही चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की गाजर, पालक। यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही। पाणी न घालता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर पाणी घातलं तर बॅटर पातळ होईल, त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता बॅटरची, या पद्धतीने असायला हवी, म्हणजे भजे छान कुरकुरीत होतील। जर बॅटर पातळ झालं तर भजे खूप तेलकट होतील आणि कुरकुरीत होणार नाहीत। आता बॅटर तयार झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहेत। इथे मी भजे तेलामध्ये सोडलेले आहेत। आता मीडियम फ्लेमवरती भजे छान कुरकुरीत होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। खालच्या बाजूने भजे छान फ्राय झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भजे आपण फ्राय करून घेऊया। भजे तेलामध्ये घातल्या घातल्या लगेच आपल्याला टर्न करायचे नाहीत, नाहीतर भजे फुटतील। त्यामुळे आता इथे मीडियम फ्लेमवरती मी भजे छान कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। मीडियम फ्लेमवरतीच भजे आपल्याला फ्राय करायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत ते शिजले जातील, कच्चे राहणार नाहीत। ते मस्त असं कुरकुरीत मुगाची भजी तयार झालेली आहेत। आता या पद्धतीने आपण सगळी भजी फ्राय करून घेऊया। 15 मिनिटात डाळ भिजवून कुरकुरीत अशी मुगाची भजी तयार होतात। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने 15 मिनिटात डाळ भिजवून मस्त अशी कुरकुरीत भजी झटपट तयार करू शकता। चवीलाही अगदी अप्रतिम लागतात आणि झटपट तयारही होतात। इथे दुसरी बॅच सुद्धा मी फ्राय करून घेतलेली आहे। मस्त कुरकुरीत असे मुगाच्या डाळीची भजी तयार झालेली आहे। ही भजी तुम्ही ग्रीन चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता, अगदी मस्त लागतात। या पद्धतीने मुगाच्या डाळीची भजी एकदा नक्की बनवून बघा। मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी आपण इथे इनोचा किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरीही मस्त अशी खुसखुशीत भजी तयार झालेली आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा।